आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चला तुम्ही गाणी म्हणा. गिरीजा फोन का नाही उचलत आहे? विक्रांत, अरे गौरव, डबा डबा? ताईने सांगितलं द्यायला. घे. अरे कशाला, मी केलं असतं मॅनेज. का? अरे आम्ही असतो ना, तू का मॅनेज करायचं? हा, आणि ताईला जर हे कळलं ना तर आमचं काही खरं नाही. हो ते पण आहेच. बरं की विचारू का? विचार ना. तू घाबरतोस का रे ताईला? थोडं तरी कळलं कळलं. बरं तू बस, मी चहा करतो. नाही नको, मी निघतो. अरे चहा घे ना. अरे निघतो, अभ्यास करायचा आहे. येतो नंतर. ठीक आहे, तू खाऊन घे. हा. बाय बाय. ताई हे बघा ना जरा. वय हा बोल विक्रांत. हॅलो गिरिजा, व्यवस्थित पोचलीस ना? हो पोचले, तेच सांगायला फोन केला होता मगाशी. हा अगं जरा मगाशी मी कामात होतो. कळलं मला ते. बरं तुला डबा मिळाला का? अगं, डबा मिळाला. मग कशाला उगाच डबा पाठवला? केलं असतं मी मॅनेज. असं कसं? मी नसताना माझा नवरा उपाशी राहिलेला मला नाही आवडणार. अगं 2 दिवसांचा प्रश्न होता गिरिजा. उगाच घरच्यांना कशाला त्रास? अरे त्रास कसला आलाय त्यात विक्रांत? घरी सगळ्यांसाठी स्वयंपाक बनतोच ना, तेवढा फक्त तुला आणून द्यायचा आहे. बरोबर आहे तुझं, पण तरी ते काही नाही. तुझ्यासाठी डबा येईल आणि तू तेच खाणार आहेस. उगाच बाहेरचं खायचं नाही, नाही तर पोट बिघडतं. गिरिजा काही असणार तुझं, लगेच काही पोट बिघडत नाही अगं. म्हणजे तू तुझ्या बायकोचं ऐकणार नाहीयेस का? अरे बापरे, तर बायकोने एवढ्या प्रेमाने सांगितल्यावर ऐकावंच लागणार आहे मला. गुड, हेच अपेक्षित होतं तुझ्याकडून. बरं कुठे आहेस तू आता? अगं मी दुकानातच आहे. किती चहा गेले? अजून तर नाही. तू काळजी करू नकोस, येतील गिऱ्हाईक. तू पेशन्स ठेव. हो हो, विक्रांत सगळं ठीक होईल. तू आहेस ना माझ्यासोबत, सगळं व्यवस्थित होणार. नक्की होईल, मी आहे. ठेव फोन. हो ठेव. बाय. दाजी तुम्ही असं का दिसतंय? तुम्ही उलट धरले ते. हो शहाण्या, मला नको शिकवू. उलटय. शेंगदाणा आणायला सांगितले होते ना, कुठे? मग का खिशात ठेवायला आणलेत का? देतो की. सोडून दे. अगं बाई, जावई बाबू तुम्ही? चांगला आहे की मंडप. हे पाहुणे कोण? नाही
यांना कधी बघितलं नाही इथे. हे मणी सर आहेत. मी मुंबईला जिथे जॉब करते ना तिथेच कामाला आहेत. लग्नासाठी आले खास मुंबईहून. हॅलो, चांगलं आहे जॅकेट. थँक्यू. तुम्ही असं अचानक कसं येणं केलं? नाही काय नाही, सहजच. लग्नाची तयारी कुठपर्यंत आली आहे ना ते बघायचं होतं. होय, चाललंय की समजा नीट. हा, उद्यापर्यंत अगदी व्यवस्थित होऊन जाईल. तुम्ही काय बी काळजी करू नका. हा, डेकोरेशनची तयारी चालली आहे. हळदीपर्यंत सगळं टकाटक होईल. वय बेस्ट आहे. आता काय पारजी जाऊ तो का ते दे ना. एक बी खाल्ला ना तर नाही. अरे वा, ही बाईक कोणाची आहे? माझी. एकच नंबर बरं का. थँक्यू. काय आहे सासूबाई, हा नाही बरं दिसतं काय? अहो, तुमच्या येणाऱ्या पाहुण्यांकडे ही एवढी भारीतली बाईक आणि तुमचा जावई रिक्षातून फिरतो. तुम्हीच सांगा, बरं दिसतं काय बघायला? अहो, लोक काय म्हणतील त्याचा तरी विचार करा. म्हणजे एक काम करा. मला पण अशाच टाईपची एक बाईक घेऊन द्या लग्नाआधी. काहीतरी लपडा झालाय बघतो का. दिन तू बडीत. हो सासूबाई, तुमची चार चौघात अब्रू नको जायला ना, म्हणून मी तुम्हाला हे सांगतो. पण बाईक आम्ही आता आयत्या वेळी कुठनं पैसे आणायचे? हा, हे असं फटफटी विकत घ्यायची म्हणजे काय खायची काम आहेत का? अहो, खायचं नाही, हे मिरवायचं काम आहे सासूबाई. आणि पैसा पैसा काय करता? हा, सरपंचाचं आधीचं कर्ज फेडलं ना तुम्ही, मग त्यांच्याकडून आता नवीन लोन घ्या. हे बघा सासूबाई, मी तुमचा या घरचा थोरला जावई आहे.